स्वामी स्वामी कोणत्या अनुशंकेने आपण त्रिलोकी भोलेनाथाचे स्मरण करत आहात? शारदे, परमेश्वराची लीला किमया न्यारीच असते, परंतु हे विश्व पाहण्यासाठी आपल्याला दिव्य डोळे दिले, परंतु त्या परमेश्वराला पाहण्यासाठी डोळे बंद करून भक्तिभावाने स्मरण करावे लागते. होय स्वामी, हे सत्य आहे. तितकेच माझे भाग्य देखील थोर आहे. या सुखमय संसारामध्ये मला 2 वीरपुत्र लाभले. त्यांची सर्वत्र गणना होत आहे. देवांत आणि नरांत यांची अशीच प्रगती व्हावी अशी आम्हा मातापित्यांची इच्छा आहे. प्रिये, अगदी सत्य बोललीस. सदा चालता बोलता घ्यावे वेड्या मुखी हरीचे नाम तोच दाही दिशातून पाहे सारे भरून चारी धाम गारे वेड्या गारे परिणाम मुखिया रामकृष्ण हरी जय जय राम. ओ गारे वेड्या गारे परिणाम मुखिया रामकृष्ण हरी जय जय राम. गारे वेड्या गारे परिणाम मुखिया रामकृष्ण हरी जय जय राम. सदा चालता बोलता घ्यावे वेड्या मुखी हरीचे नाम होती दाही दिशा तुझी पाहे सारे भरून चारी धाम. गारे वेड्या गारे हरिनाम मुखिया रामकृष्ण हरी जय जय राम. ओ गारे वेड्या गारे हरिनाम मुखिया रामकृष्ण हरी जय जय राम. शुभ कल्याण. शारदे, पाहिलंस का आपल्या झोपडीमध्ये कोण येते? साक्षात ब्रह्मपुत्र नारद मुनीचे आगमन. नारद मुनी आपल्या स्वागत असो. मुनीवर्य, कसं काय येणं केलं या आमच्या आश्रमात? त्याची भगवान ती शुभवार्ता आपणास कथन करावी या अनुशंकेने आलो. नारायण नारायण. होय ना, तुमच्या कृपेदृष्टीमुळे आज हे सारं घडलं. आज हे सारं घडलं तुमच्यामुळे, तुमच्या आशीर्वादामुळे मला 2 पुत्रांचा लाभ झाला. नारद मुनी, देवांत आणि नरांत यांची ही अशीच गणना पाहता मला खूप आनंद होत आहे. नारद मुनी, शंभू महादेवांच्या वयाने सर्व काही कुशल आहे. ऐक माते पिताश्री अरे बंधू देवांतका का
पिताश्री बंधू बंधू नरंद का कोणी कोणी मारलं तुला सांग मला सांग मी त्याला जिवंत सोडणार नाही सांग सांग बंधू नरंद का बंधू अरे माझा वड त्या गणेश रूपी महोत्कटाने केला बंधू देवांत का त्याला सोडू नको त्याला सोडू नको तुझ्या बंधूच्या वधाचा तुला बदला घ्यायचाय घेशील ना दे दे मला वचन दे बंधू मला वचन दे नाही 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 बंधू नरंद का नाही नाही नरंद का नाही माते पिताश्री माझ्या बंधू नरंतकास मारणारा तो नराधम आहे तरी कोण नारायण नारायण देवांतका या अशुभ समयात सावध हो कारण नरंतकास मारणारी दिव्य शक्ती म्हणजे श्री गणेश रूपी महोत्कट काय गणेश रूपी महोत्कट अरे महोत्कटा तुझा अंत हा निश्चित आहे परंतु मुनिवर्य तो महोत्कट मला कुठे सापडेल नारायण नारायण देवांतका कश्यप आदिचे पुत्र महोत्कट आपल्या रक्षणाचा काशीमध्ये विराजमान आहे पुत्र देवांना का ती दिव्य शक्ती कोणी असू दे तू महादेवांच्या वराने बलशाली आहे त्या मोहकडे सोडू नको पुत्र देवांत का आणि त्या मोहत्कटाचा वध कर माथे पिताश्री जोपर्यंत हा देवांतक त्या महोत्कटाला ठार करत नाही तोपर्यंत माझ्या बंधू नरंतकाचे उत्तर कार्य मी करणार नाही हे महोत्कटा तुझा अंत हा निश्चित आहे हीच या देवांतकाची सूड प्रतिज्ञा सूड प्रतिज्ञा सूड प्रतिज्ञा शांत व्हा या दुःखाचे पुन्हा सांगा नारायण नारायण चला आता आपल्याही निघायला हवं
काशी क्षेत्राचे अधिपती राजन काशी त्या नारदीला सादर प्रणाम. कल्याण मुनिवर्य, आमच्या काशी क्षेत्रात आपलं स्वागत आहे. परंतु अचानक कसं काय येणे करत आमच्या काशी नगरीत? नारायण नारायण. हे राजन, काशी येणारे क्षण म्हणजे असुराच्या देवांना काही सुटल्या आणि त्याचे असुरी षडयंत्र किंवा आपण सावध राहावे. नारायण नारायण. जेव्हा वादळ येतं तेव्हा आपले पाय घट्ट मातीत घेऊन उभे राहायचे असते. कारण वादळ जितक्या वेगाने येते तितक्या वेगाने ते निघून जाते. मुनिवर्य, ज्याप्रमाणे त्या नरांतकाचा अंत त्या गणेशरूपी मोटकटाने केला, त्याचप्रमाणे त्या देवांतकाचा समाचार देखील तो गणेशरूपी मोटकट केलेलं तुम्ही निश्चित राहा. आणि हो, आपले कार्य असेच चालू ठेवा. नारायण नारायण. रशियाचा राजन एक मी यावे आपण मुनिवर्य. नामाज पारे हरी म्हणारे दूर करियात ना नामज पारे हरी म्हणारे दूर करियात ना हरी नारायणाचे नाम उच्चारी म्हणा. हरी नारायणाचे नाम उच्चारी म्हणा. नामज पारे हरी म्हणारे दूर करियात ना. हो नामज पारे हरी म्हणारे दूर करियात ना. हरी नारायणाचे नाम उच्चारी म्हणा. हरी नारायणाचे नाम उच्चारी म्हणा. हे काशी राजा, बरा सापडलाच येते. अरे काशी राजा, तुला बंदिवान करून तुझा रखवाला त्या महत्कटाला मृत्यूदंड देणार. मृत्यूदंड. सेनापती करांतक प्रकट हो.
आयुष्यमान भव. काय आज्ञा आहे आपली? सेनापती कलांतक बंदिस्त कर या काशी राजाला. याच्या रक्षणार्थ तो मोदकड येथे येईलच. निवांत का? कुणी मेले गेलेली नाही. माघार घे. अन्यथा तुझी अवस्था तुझा बंधू झाल्याप्रमाणे होईल. अरे हाक! हे काशी राजा त्या मोदकट आधी तुझा शेवट करतो. अरे देवांत का? अरे काशी राजाला आव्हान देऊन तू स्वतःचा मृत्यू आव्हान देत आहे. असं मग ठीक आहे काशी राजा, पाहू दे तुझ्या बाहुपाशामध्ये किती सामर्थ्य आहे. अरे अजूनही वेळ गेलेला नाही. तुला नाही काशी राजाला. ठीक आहे मग पाहतोस काय स्वीकार नाही आहे. मग दादाच काय? हा? मला सेनापती कलांतक काशी राजा निशस्त्र होऊन रणांकण सोडून पळून गेला. परंतु सेनापती कलांतक या काशी राजाला असं सोडून चालणार नाही. त्याला बंदिवान केल्याशिवाय तो मोदकड आपल्याला सापडणार नाही. तू पाहता काय? चला त्याच्या मागोमाग चला. काय करावे काही सुचत नाही. तो देवांत त्या देवांतकाकडून मला पराभव करावा लागला. परंतु देवांतक माझी पाठलाग करीतच असेल. त्या देवांतकापासून माझे रक्षण कोण करणार? त्या मोहकटाची आराधना करतो. तोच यातून काहीतरी मार्ग काढेल. ओम गणेशाय नमः. 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 डोळे
मी आलोय. हे परमपुरुषोत्तम वक्रतुंड करणारा हे गणेश रूपी मोठकटा तुला माझा निवार प्रणाम. हे विघ्नहर्त्या चंद्राया तू सदैव माझ्या रक्षणार्थ प्रकट झालास. आज तुला त्या देवांतकापासून तू माझं रक्षण कर ही तुला मी देवणी करीत आहे. हे राजा, मी दिलेल्या वचनार्थ तुला नक्कीच संकट मुक्त करीन. तू निर्धास्त राहा. तो देवांतक माझा पाठलाग या दिशेने येत असते. अरे मोदकटा, तू समोर आले संकटाचे निवारण न करता या काशी राजाला व्यर्थ आश्वासन देऊ नकोस. अरे तुझा मृत्यू तुझ्या समोर उभा आहे. अरे देवांतका, तुला तुझ्या शक्तीचा फार गर्व झाला आहे. हा? अरे म्हणूनच तुम्ही दोन्ही बंधूने साऱ्या देवगणांना त्रास दिला. म्हणूनच मी कश्यप आदिती पोटी जन्म घेऊन हा? प्रथम तुझा बंधू नरांत याचा वध केला. मोदकटा, आणि तुलाही तीच शिक्षा हवी असेल तर मात्र हो रे युद्धास तयार. बालक चेतावणी देतोय. हे मोदकटा, या नरात देवांतकाच्या भयाने देव आणि इंद्र हिमपर्वताच्या तरी जाऊन लपून बसला. ब्रह्मपिता गगनामध्ये लपून बसला. कारक आणि विष्णू ही सागरी पालून गेला. त्रैलोक्यनाथ महादेव कैलास पर्वत सोडून मंदार पर्वतावर प्रस्थान केले. आणि तुला मात्र मृत्यूदंड देणार. मृत्यूदंड. अरे ज्या बंधू नरतकाचे प्राण या मोदकटाने घेतले त्याच बंधू नरतकाचे उत्तर कार्य या मोदकटाने प्राण घेऊनच करणार. सेनापती कलांतक आक्रमण. अरे मोदकटा, सेनापती कलांकट जरी निशस्त्र झाला तर या देवांतक तुझ्याशी सामना करण्यासाठी सज्ज आहे. पाहूया तुझी हिंमत. असं पाहूया तुझ्या भाऊ मध्ये किती ताकद आहे. ठीक आहे, मग पाहतोस काय? अरे मोदकटा, अजून विचार
अरे देवा का सोसून पळून पळणार कुठे शेवटी या भाऊ तडाचा तावडीला तो सापडणार तुझी कृपा दृष्टी अशीच सदैव माझ्यावर ठेव, अशीच सदैव माझ्यावर ठेव. आपल्या समोर सविनय सादर होत आहे तो म्हणजे दैत्य देवांतकाची सोड प्रतिज्ञा अर्थात श्री गजाननाचा महत्त्वाचा उभार. ओम श्री यज्ञाय नमः. ओम श्री यज्ञाय नमः. ओम श्री यज्ञाय नमः. देवंतका असा तू चिंतामय का? तुझ्या प्रतिज्ञेतून मोहकटाचा काय केलंस काय अंत त्या मोहकटाचा? पिताश्री मला क्षमा करा, पिताश्री क्षमा करा. त्या काशी राजाच्या रक्षणार्थ आलेल्या मोहकटाचा सामना करण्यास आम्ही असमर्थ ठरलो. पिताश्री मला क्षमा करा. पुत्र देवांतका तुझी इच्छाशक्ती प्रबल ठेव आणि महादेवाच्या दिव्य मंत्राचा जप कर आणि या अग्निकुंडात तुझी शरीराची युती आहुती दे. तुझी दिव्य शक्ती प्रगट होईल. पिताश्री मी माझी सूड प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी आणि त्या मोहकटाचा सामना करण्यासाठी काहीही करेन. या शस्त्राने माझ्याशी धडा वेगळे करा आणि या प्रज्वलित अग्निकुंडामध्ये समर्पित करा. मी शंभू महादेवाच्या ओम नमः शिवाय या दिव्य मंत्राने माझ्या प्राणाची आहुती देईन. मला आज्ञा द्या पिताश्री, आज्ञा द्या. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आता वेळापण करू नको. हे देवंतका मरणाची वेळ देखील तू माझे स्मरण करीत आहे. तुझ्या या शरीराचे बलिदान कधी व्यर्थ जाणार नाही. अजून ते शक्तिशाली आहे. माझ्या वर्तनाने तुला दिवसा किंवा रात्री कदाचित मरण येणार नाही. तुझी इच्छाशक्ती प्रबळ होईल.
पुत्र देवांतका, आता जास्त वेळ काढू नको. तुझ्या प्रतिज्ञेमुळेच आज हे नरांतकाचे उत्तर कार्य झालेले नाही. हे घे शस्त्र आणि जा त्या मोठकाचा अंत कर. पिताश्री, बंधू नरंतकाल मारणाऱ्याला मी जिवंत सोडणार नाही. सेनापती कलांतक, चला आता तयारी कर. आता मायावी खेळ खेळायचा, मायावी खेळ. मी स्वतः घोडे चालवून त्या मौत कटाचा सामना करण्यासाठी येत आहे. नाहीतर विनाकारण प्राणाला मोक्षील. ज्याचं हिंमत असेल वाचव तुझ्या मातेला, थांबा तुझ्या मातेची विचार. अरे सर पापच काय होऊ दे रणसागर. एक मोठा हे एक सैतानी केली आहे. हा सारा माया झाला असून सारी माया विरूप आदित्य आहे. तुझी माता पिताश्री कश्यपासोबत आहे तेव्हा सावध हो. दैत्य देवांतकाचे मरण उशाकाले आहे तेव्हा त्यांचा संहार करून या ब्रह्मांडाचे रक्षण नाहीसे कर. या ब्रह्मांडाचे रक्षण नाहीसे कर. हे मूर्खता, या आकाशवाणीने तुमचे काही वाकडे होणार नाही आहे. वाटोस काय समानाचा प्रहार. अरे अजूनही तुमची मागणी गेलेली दिसत नाही. अरे पळतोच काय होऊ दे रणसागर.
दैत्यकुलाचा नाश करून पाहणारा मात कटा शंभू महादेवाच्या वरदानानं हा देवांतक तुझ्याशी सामना करण्यासाठी सज्ज आहे. हे देवांत का अरे तुम्ही सारा देव घरात त्रास दिला हे म्हणूनच मी जन्म घेतला आहे. तकाला मारून देखील तुझी मस्ती जिरलेली दिसत नाही. अरे मत कटा माझ्या बंधू नरांतकाचे उत्तर कार्य तुझे प्राण घेऊनच करेन. तुझा अंत हा निश्चित आहे. अरे देवांत का अरे तुझा वेडेपणा हा वेडेपणा असं तुला आठवतंय अरे प्रथम तुझ्या बंधू नरांतकाचं उत्तर कार्य करून घे नाहीतर तुझ्या मात्या पित्यांना एकाच वेळी दोन पुत्रांची उत्तर कार्य करावी लागते. असं मग पाहतोस काय ती रणंगण ठीक आहे. आता सुद्धा माझ्याबद्दल कोणी वाटू शकणार नाही.
तुकडे तुकडे करणार. शंभू महादेवाच्या वर्णनात दैत्य देवांतराची कोण प्रतिज्ञा अर्थात गजाननाचा महोत्सव अवतार. तरीने रसिको अशा तरीने त्या दैत्य देवांतकांचा अंत झाला. अशा तऱ्हेने रसिको दैत्य देव